हाय फ्रेंड्स, तुमचं सर्वांचं स्वागत आहे माझ्या चॅनल ज्याचं नाव आहे अन्वी अँड मम्मी। तर आज अन्विकाच्या फरमाईशवर मी लाडू बनवत आहे, बेसनचे लाडू। तर चला बघू त्याच्यासाठी लागणारे साहित्य। इथं मी बेसनचं पीठ घेतलेलं आहे अर्धा किलो, इलायची आहे, गार्निशिंगसाठी काजू पिस्ता आहे, तूप घेतलेलं आहे आणि साखर। अर्धा किलो बेसनचं पीठ आहे। जर तुम्ही वाटीने मेजरमेंट केलं तर 5 वाटी बेसनचं पीठ घेतलेलं आहे। जर ह्या मेथडप्रमाणे तुम्ही बनवलं तर खूप छान लाडू बनतील, खूप सॉफ्ट आणि छान बनतील। हे पीठ मी थोडंसं लो फ्लेमवर आधी थोडं गरम करून घेतलेलं आहे। आधी आपल्याला तूप टाकायचं नाही आहे, कारण तूप आधी जर घातलं आणि नंतरनं पीठ ॲड केलं तर ते गुठळ्या बनतील। म्हणून आपल्याला आधी पीठ थोडं गरम करून घ्यायचं आहे आणि तूप आपल्याला मेल्ट करून याच्यात घालायचं आहे, जेणेकरून गुठळ्या बनणार नाहीत पिठाच्या। माझा मोबाईल व्हिडिओच्या वेळेला खाली पडला होता म्हणून मी तूप ॲड करते, ते व्हिडिओ ह्याच्यात शूट झालेला नाही आहे। तर मी हे पीठ जवळपास अर्धा ते पाऊण तास लो फ्लेमवर भाजून घेतलेलं आहे। आपल्याला बेसनच्या पिठाचं कलर चेंज झालेला हवं, कारण स्टार्टिंगला ते थोडं लाईट येलो कलरचा असतो आणि नंतर आपण जसं जसं त्याला भाजू तसं ते थोडंसं डार्क येल्लोइश कलर येणार। छान खमंग असं वास येईपर्यंत आपल्याला हे पीठ भाजून घ्यायचं आहे। नंतर ते पीठ मी एका ताटात काढून थंड होण्यासाठी ठेवलेले आहे। गरम पिठात आपल्याला साखर घालायची नाही आहे, नाहीतर साखर आपली मेल्ट होईल आणि त्यामुळे लाडू पण आपल्याला छान नाही बनणार। तर हे पीठ आपल्याला थंड करून घ्यायचं आहे। थंड झाल्यावर याच्यात आपल्याला साखर घालायची आहे। साखर आणि इलायची मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेला आहे। याच्यात तुम्ही जायफळ पण ॲड करू शकता। जेव्हा आपण साखर मिक्सरला लावतो त्याच्यातच आपल्याला इलायची आणि जायफळ घालायचं आहे आणि हे पीठ आणि साखर आपल्याला एकजीव होईपर्यंत मिक्स करायचं आहे। त्याच्यात एकही गुठळ्या राहू नयेत। असे दोन्ही हाताने आपल्याला छान असं ते पीठ एकजीव करून घ्यायचं आहे आणि त्याचा स्मूथ असं टेक्स्चर आला पाहिजे। बघू शकताय मी ह्याचप्रमाणे मी हे पीठ दोन्ही हाताने मॅश करून एकही गुठळ्या राहू नये ह्यासाठी मी खूप मॅश केलेलं आहे आणि स्मूथ असं आपल्याला हे पीठ बनवून घ्यायचं आहे। ह्याप्रमाणे केलात तर तोंडात ठेवताच आपले लाडू विरघळतील। ह्याप्रमाणे हे लाडू बनतील। बघूया एखादा लाडू बनवून। तर बघू शकताय थोडं हातात घेऊन असं हलवल्यावरच आपले लाडू बनलेले आहेत। ह्याला आपल्याला जास्त प्रेस करून किंवा दाबून लाडू बनवायची गरज नाही लागत। ह्याप्रमाणे माझ्याकडे थोडे कुकी कटर होते तर त्याच्यातून मी हे शेप बनवलेले आहेत, जेणेकरून अन्विकाला पसंत पडेल। अन्विकाला विचारू तिच्याकडून ही रेसिपी कशी झाली। आणू खाऊन सांग मला कशी झाली। छान झाली। आवडली तुला?